टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलाय। ऐन वेस्ट इंडीज दौऱ्यावर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात नाहीत। कॅप्टन विराट कोहलीने टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींच्या नावाचा आग्रह धरल्याचंही समजतंय आणि या वादामुळे अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। टीम इंडियातल्या वादामुळे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिलेला आहे। म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावरच अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता। तेव्हाच अनिल कुंबळे यांची मुदतही प्रशिक्षक पदाची संपत होती, मात्र त्यांना मुदत वाढ देण्यात आली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी वृषाली देशपांडे यांच्याकडून। वृषाली, अनिल कुंबळे यांना मुदतवाढ मिळूनही आता चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर ऐन वेस्ट इंडीजच्या दौऱ्याच्या तोंडावर त्यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलाय। काय नेमकं कारण आहे? विराट कोहली बरोबरचा वाद याच्या मागचं नेमकं कारण आहे? निश्चितच हेमाली, आपण बघितलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यानच विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यातील वाद हा चव्हाट्यावर आलेला। कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह टीममधील अनेक क्रिकेटपटू हे नाराज होते। कुंबळे हे क्रिकेटपटूंना छोट्या छोट्या गोष्टींचे स्पष्टीकरण विचारायचे आणि त्या काही गोष्टी होत्या अशा की ज्या क्रिकेटपटूंना आवडायच्या नाहीत। आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर कोहली आणि रवी शास्त्री या दोघांचाही रॅपो अतिशय चांगला होता आणि प्रशिक्षक पदासाठी कोहली कायमच रवी शास्त्री यांच्या नावासाठी आग्रही असल्याचंही बोललं जातंय। आणि हे सगळं वाद पाहता आणि त्याचबरोबर आता सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यासाठी आज टीम इंडिया रवाना झाली आणि या टीम बरोबर ते गेले नाहीत। ICCची एक बैठक होते 22 तारखेला, त्या बैठकीला आपल्याला उपस्थित राहायचंय असं कारण त्यांनी सांगितलं आणि त्यामुळेच ते टीम इंडियाची वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेलेली आहे, त्या दौऱ्यावरही ते गेले नाहीत। आणि जेव्हा ते टीम इंडियाच्या दौऱ्यावर बरोबर वेस्ट इंडीजला गेले नव्हते त्याच वेळेलाच टीम मधील या कुरबुरी ज्या सुरू होत्या त्याच्याबद्दल अधिक चर्चा सुरू झाली होती आणि आता आपण बघतोय की त्यांनी अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेला आहे। की वृषाली, पण त्याचबरोबर अनिल कुंबळेंनी राजीनामा दिला आहे, त्यासाठी BCCI कडून याबाबत काही भूमिका स्पष्ट झालेली आहे का? आणि अनिल कुंबळे यांचा आता पुढे उत्तराधिकारी कोण असेल? साधारणपणे किती वेळात प्रशिक्षक पदाचं नाव किंवा कधीपर्यंत प्रशिक्षक घोषित होईल? कारण वेस्ट इंडीजचा दौरा लवकरच सुरू होतोय। बरोबर आहे हेमाली, आपण बघितलं तर वेस्ट इंडीजच्या दौऱ्याला सुरुवात होते 23 तारखेपासून आणि या दौऱ्यासाठी अनिल कुंबळे यांना एक्सटेन्शन दिलं होतं, त्यांची मुदतवाढ त्यांना दिली होती। आणि त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार याचा निर्णय होणार होता, पण ऐन वेस्ट इंडीजच्या दौऱ्याच्या दरम्यानच त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आणि यानंतर वीरेंद्र सेहवागच्या नावाची मोठी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या जी रेस आहे त्याच्यामध्ये आहे। यामध्ये डोडा गणेश आणि यासारख्या अनेक 2-3 माजी क्रिकेटपटूंनी प्रशिक्षक पदाच्या रेस मध्ये आपली नावं दिलेली होती, प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल केलेले होते। पण आता सध्या अजून BCCI कडून कुठलीही कन्फर्मेशन आलेलं नाहीये की BCCI आता टीम इंडियाच्या कोचपदी कोणाला नियुक्त करते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हेमाली। नक्कीच फार कमी वेळ आहे खरं म्हणजे BCCI कडे आणि टीम इंडियाकडे प्रशिक्षक लवकरात लवकर नेमला जावा ही अपेक्षा आहे। पण असे नेमके कोणकोणते वाद होते विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामध्ये? नक्कीच हेमाली, आपण बघितलं तर अनिल कुंबळेंचा मागचा 1 वर्षांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ पाहिला तर या कालावधीमध्ये टीम इंडियाने टेस्टमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती। विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि अनिल कुंबळे यांच्या प्रशिक्षक पदाखाली भारताने गेल्या वर्षभर टेस्टमध्ये अविस्मरणीय विजय मिळवलेले आहेत। त्याचबरोबर टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर 1 ही झाली होती। पण आपण जर बघितलं तर विराट कोहलीचा स्वभाव हा अतिशय आक्रमक स्वभाव आहे, तर अनिल कुंबळे यांचा स्वभाव बघितला तर ते अतिशय शांत आहेत। त्यांची कार्य करण्याची पद्धत ही अतिशय ते शांतपणे कायम टीम बरोबर चर्चा करणं किंवा या सगळ्या गोष्टी असतील तर ते सगळे ते करत असतात। त्याचबरोबर हे जे 2 परस्पर विरोधी त्यांचे स्वभाव आहेत, कदाचित याच्यामुळेच काही खटके उडाले असतील किंवा याच्यामुळेच काही वाद झाले असतील आणि हेच ते त्यांचा स्वभाव आहे, एक आक्रमक आणि एक शांत स्वभाव। तोच कदाचित अनिल कुंबळे यांना प्रशिक्षक पदासाठी त्यांनी जो राजीनामा दिलाय त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेला असू शकतो। वाद एक कारण असू शकतं अनिल कुंबळे यांनी राजीनामा देण्यामागचं। वृषाली, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.